नमस्कार. आज मी फिश करी बनवणार आहे. एक सांगते मित्रांनो, फिश करी ही नेहमी माशाच्या डोक्यांची बनवायची असते. कारण माशांच्या डोक्यांची करी खाल्ल्याने लहान मुलांची बौद्धिक वाढ होते, असं मी नाही तर डॉक्टर सांगतात. चला तर सुरू करू. सगळ्यात आधी मासे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि साईडला ठेवायचेत. आता वाटण्यासाठी भाजलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं, खोबरं आणि फुटाणे घ्यायचेत. तर सगळ्यात आधी खोबरं आणि लसूण एकत्र वाटायचे. ते काढून घेतलं की भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि आलं वाटायचे. हे वाटून घेतलं की लास्टला फुटाणे वाटायचे. आता गॅसवर कढई किंवा पातेलं ठेवायचे. त्यात तेल टाकायचे. खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेतलेली पेस्ट टाकायची. तेलात मस्त 1 मिनिट परतून घ्यायची. नंतर भाजलेला कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची, परतून घ्यायची. मग त्यात हळद, घरचा मसाला, धन पावडर, मटन मसाला आणि फिश करी मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मग लसूण अद्रक पेस्ट टाकायची आणि थोडं गरम पाणी टाकायचे. कोथिंबीर टाकायची आणि हलवायचे. नंतर माशांचे डोके टाकायचे. सर्व मसाला डोके मिक्स करून घ्यायचे आणि पाहिजे तेवढं पाणी टाकायचे. पाणी कायम गरम टाकायचं मित्रांनो, कारण गरम पाणी टाकल्याने मस्त तरी येते. नंतर येसूर टाकायचं आहे. येसूर मात्र पाण्यात मिक्स करून टाकायचे, ते पण गरम पाण्यात मिक्स करून टाकायचे. आता घट्ट पातळ पाहायचे आणि लास्टला चवीनुसार मीठ टाकायचे. सगळ्यात शेवट वरून कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली फिश करी. आपण हॉटेलमध्ये खातो ना, सेम टू सेम तशीच लागते. नक्की ट्राय करून पहा मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.